ह्या ठिकाणीचे इतक्या व्हिडिओ कोणाकडे असतील असं मला वाटत नाही. ते की कंटिन्यू पाऊस पडतो त्याच्यामुळे बघा वाऱ्यामुळे कसं भात झोपटले गेले. की प्रत्येक शेतावर जेव्हा तुम्ही जाल तेव्हा ही जागा इथे दिसते. हे काय असतं माहिती आहे? सो जाम दिवसांनी गावी आलेलो तर बोललो जरा बाहेर पडूया. सो तुम्हाला आज मी अशा ठिकाणी नेतो आहे जिथे मी लहानपणी जायचो आणि आमच्या गावातील एक छानसं मंदिर आहे, तर त्या ठिकाणी आपण जाऊया. बांद्यांवरून जाण्याचा थोडासा मला एक्सपिरियन्स घ्यायचा होता खूप दिवसांनी. सो बोललो निघूया आणि एकटाच होतो, काय करायला पण नव्हतं आज. सो बोललो जरा भटकूया आपण. सो आत्ता पीक मस्तपैकी आलेलं आहे आणि आपण त्याचा सिनेमॅटिक शॉट घेऊया. सो सिनेमॅटिक शॉट एन्जॉय करा. सो आय होप तुम्हाला हा सिनेमॅटिक शॉट आवडला असेल. आता इथे आल्यावर मला एक आठवण आली, पाऊस पडायचा तेव्हा आम्ही इकडून यायचो आणि ना हा इथे तुम्हाला छोटासा बांध दिसत असेल. जेव्हा शेतांमध्ये एक्स्ट्रा पाणी साचलं जातं तेव्हा ते बाहेर काढण्यासाठी ह्याची बांधणी करतात. तर जेव्हा लहान होतो तेव्हा हा पार करणं म्हणजे पण खूप कठीण वाटायचं, थोडंसं मोडल्यासारखं वाटते. सो मी ह्या साईडनीच जातो आहे, रिस्क काहे को लेने की बे. सो आम्ही ना इथून यायचो. आता हे इथं पूर्ण इथे पाणी दिसतं नॉर्मल, इथे शेत भरलेलं असायचं, शेत असं पूर्ण भरलेलं असायचं. सो आम्ही इथून यायचो, ह्यावरून उडी मारायचो आणि मग इकडे जायचो. सर्व लहानपणीच्या आठवणी आठवायला लागले जसं इथे आल्यानंतर. सो आम्ही ना लहानपणी घरी न सांगता दुपारी बाहेर पडायचो. म्हणजे आई वगैरे झोपली दुपारची की मस्तपैकी बाहेर पडायचं आणि न सांगता इकडे यायचो, कारण ओरडा पडेल हे माहीत होतं असं बाहेर अचानक गायब झालो की. आणि हे कसं ठिकाण आहे कारण इथे सर्व शेतबीत भरलेले असतात. सो त्याच्यामुळे साप वगैरे येण्याची भीती असते. सो आई पाठवत नव्हती. सो आम्ही पळून यायचो. सो आता जेव्हा येत होतो तेव्हा पण मी आईला नाही सांगितलं, डायरेक्ट निघून आलो. सो ती जुनीवाली लहानपणीची फिलिंग आली मला. आता इथे सध्या ऑक्टोबर महिना चालू आहे पण आपल्याला माहिती आहे की कंटिन्यू पाऊस पडतो त्याच्यामुळे बघा वाऱ्यामुळे कसं भात झोपटले गेले. एकंदरीत ह्या पावसाने नुकसान पण तेवढंच होते, पण कुठेतरी ह्या अशा वातावरणामागे आपली पण चुकी आहे. ह्यावर कधीतरी बोलू. सो हे आहे ना, हे सर्व हे आमच्या चुलत काकाचं शेत आहे. सर्व शेती कापणीसाठी तयार आहेत पण पावसामुळे कोण काहीच नाही करू शकत, कारण आता हे सर्व भात पुन्हा ओलं झालं आहे. आता ते पुन्हा सुकलं पाहिजे आणि सुकल्यानंतर परत मग कापणीसाठी घेतील. सो आता थोडा मी जवळ आलो आहे. आता इथूनच जवळच आपला जो मेन देऊळ आहे शंकराचा, तो इथून असं इथं गेलो की ते एक रस्ता आहे. तर आता ना सिनेमॅटिक शॉट घ्यायला मी चाललेलो तेव्हा मला ट्रायपॉड ठेवायला एक जागा भेटली. मग माझ्या लक्षात आलं की ही जागा की प्रत्येक शेतावर जेव्हा तुम्ही जाल तेव्हा ही जागा इथे दिसते. हे काय असतं माहिती आहे? हां, कापणी करतो, लावणी करतो, त्याआधी देवाला एक नारळ चढवला जातो आणि तो नारळ इथे फोडला जातो. तर प्रत्येक शेतावर तुम्हाला हा असा दगड रचलेला दिसतो. सो बोललो आता मोबाईल घेऊन आलो आहे तर मोबाईलचा सिनेमॅटिक मोड पण आपण चेक करूया की कसा काढतो आहे. नो हा इतका स्टेबल नसेल पण क्वालिटी तर दिसताना चांगली दिसते. बघू आता कसा येतो सिनेमॅटिक मोडचा व्हिडिओ. ओके, सो आता तिथून जरा मी थोडा पुढे आलो आहे. ओके, सो बॅक कॅमेऱ्याने जास्त तुम्हाला क्वालिटी कळेल सिनेमॅटिकची. आणि आता सगळीकडे पाहतो ना तर सर्वकडे सेम आहे सिच्युएशन की भात पूर्ण झोडपले गेले आणि त्याच्यामुळे ना धान्याची नासधूस पण मोठ्या प्रमाणात होते. कारण हा खरा टाईम नाही आहे की जिथे पाऊस पडेल. आता ऑक्टोबर टाईम हा पूर्ण कापणीचा असतो. सो इथे पण छानशी अशी विहीर आहे आणि त्याला पण असं एक कापड लावून ठेवलं का एक्स्ट्रा बाहेरून कचरा नाही पडावा म्हणून. सो आणि इकडे आहे आमचं तळं, म्हणजे इथून
तळं स्टार्ट होतं आणि तळ्याच्या त्या साईडला आहे मंदिर. सो तळ्याचं एक्स्ट्रा जे पाणी असेल ना ते इथून शेतात जातं. सो आता 2 मार्ग आहेत, इकडून पण ह्याच मार्गे पण देवळात जाताना येतं आणि ह्या मार्गे. आपण ह्या मार्गे जाऊया. सो आता सिनेमॅटिक शॉट पाहताना माझ्या लक्षात आलं की चेहऱ्याला पावडर जरा जास्तच लागले. सो ती पुसली नाही तर पूर्ण व्हिडिओमध्ये चेहरा एकदम खराब दिसला असता. सो इथून आता मी चाललो आहे आणि इथला रस्ता पण तुम्हाला दाखवतो. पूर्ण झाडीने भरलेला आहे. इथून छोटीशी पायवाट दिसते, पण इथे ना आवाज करत चालायचं नेहमी, कारण कुठून कधी साप येईल सांगता नाहीत. सो हे आमचं तळं आणि तुम्ही मगाशी बोललो ना रस्ता तो असा गोल फिरून इथून येतो. सो ही तळ्याची म्हणजे मंदिराच्या समोरची साईड आणि तिथे सर्व तुम्हाला माणसं दिसत असतील. ती म्हणजे इथे सर्व बायका कपडे धुवायला वगैरे येतात आणि काही आदिवासी लोक मच्छी वगैरे पकडायला येतात. तर तळ्यात मासे वगैरे खूप आहेत. सो त्यांचा पण एक खाण्याचा बंदोबस्त होऊन जातो. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. सो मी याच्यात जास्त म्युझिक वगैरे नाही टाकणार, तुम्हाला नॅचरल आजूबाजूचे आवाज येतील. सो इथे बघा, सो इथे माझ्या मागे एक विहीर दिसते बघा. ही जी विहीर आहे तर गावातील आमच्या 90% मुली ह्याच विहिरीत पोहायला शिकलीत. आणि ही विहीर आणि हे त्याच्या बाजूला तळं, म्हणजे विहिरीत पहिले शिकतात आणि मग तळ्यात जातात पोहायला. ही मेन ठिकाण आहे जिथे सर्वजण पोहायला शिकलीत. सो इथे पण खूप साऱ्या अशा आठवणी आहेत की आम्ही जेव्हा गोविंदा वगैरे असतो तेव्हा इथे आम्ही येतो सर्व पोहायला वगैरे. किंवा पावसाळा जेव्हा स्टार्ट झाला ना, पावसाळ्यात जशी सुरुवात होते तसं आम्ही सर्वजण इथे पोहण्यासाठी येतो. सो छान वाटते. एक हा इकडे मागे रस्ता जातो आहे, इथे विहीर आणि हा इथे रस्ता आणि तुम्हाला आता मागे देऊळ दिसायला लागलं असेल. ओके, सो हे आहे आमच्या इथलं गोपेश्वर मंदिर. बाय द वे व्हिडिओची स्टार्ट केली मी आणि गावाचं नाव सांगायलाच विसरलो. सो आमचं गावाचं नाव आहे सारळ आणि हे आहे अलिबागमध्ये. सो इथलं आहे गोपेश्वर मंदिर. आता मी आलो आहे गुरुवारी. सो पूर्ण एकदम शांतता आहे. तुम्हाला मला आवाज घुमून एकदम ऐकायला येत असेल. हा पूर्ण जो हॉल आहे देवळाचा तो पूर्ण खाली आहे. सो त्याच्यामुळे तसा आवाज येतो ऐकायला. पण ह्या देवळात आलो ना का मला सर्वात जास्त आठवतं ते की आमची इथून शाळा आहे ती काहीतरी 10 मिनटावर आहे. पण आमची लहानपणी म्हणजे 1ली ते 4थीपर्यंतची सहल या देवळात यायची. म्हणजे हे देऊळ आमच्या एकदम जवळचं आहे. म्हणजे असं नाही की घरापासून लांब आहे. ते घरापासून 7-8 मिनटावर असेल देऊळ. पण ते शाळेत सर्वांसोबत ह्या देवळात यायचं आणि सर्व एकत्र आम्ही इथे बसायचो या हॉलमध्ये आणि एकत्र असा जाप करायचं. सो त्याच्यामुळे ती एकदम वेगळी फील होती आणि ती मला आता आठवली. खूप
खूप साऱ्या आठवणी आहेत त्या देवळात. आणि आता हे जसं देऊळ शांत दिसते, कारण आता एक मधला वार आहे त्याच्यामुळे आता जरा देऊळ एकदम शांत दिसत असलं तरी पण सोमवार हा शंकराचा वार आहे आणि शनिवार हा हनुमंताचा वार आहे. आणि गाभाऱ्याच्या बाजूला हनुमानाचा गाभार आहे, त्याच्यामुळे शनिवार आणि सोमवार इथे प्रचंड गर्दी असते. आणि सोमवारी ज्या दिवशी जर 16 सोमवार असतील तर इथे एकदम महाप्रसाद असतो. परत महाशिवरात्री, अजून हनुमान जयंतीला खूप मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो. मी असं खूप कमी वेळा होतं की मंदिर रिकामं भेटेल, पण आज मला रिकामं भेटलं आहे. सो मी एवढा फिरत फिरत व्लॉग बनवतो आहे. आणि एक आता फक्त एक काका येऊन गेले, पण ते आय थिंक त्यांची गाडी आहे तिथे, पण ते कुठेतरी गेलेत. ओके, सो आता आहे मी देवळाच्या मागच्या साईडला, मागच्या बाजूला. आणि आता मी पण खूप दिवसांनी आलो आहे. सो एकदम मागची साईड छान असे शेड टाकून वगैरे केलेली आहे. सो दिसायला एकदम सुंदर अशी दिसते ती. स्वतः 5:15 वाजलेत आणि मी निघतो, कारण मला थोडं काम आलेलं आहे. तर मी अजून इथे थांबणार होतो, कारण ते मस्त एकदम छान वाटते. आणि लहानपणीच्या सर्व आठवणी अशा डोळ्यासमोर येतात की इथे आम्ही ना, हा जो जागा आहे इथे काठाड्यावर जेव्हा ही शेड नव्हती तेव्हा आम्ही सर्व पोराशी इथं बसायचो. खाली बिली झोपलेलं पण होतो इथे. असं जाम मजा यायची. आणि लॉकडाऊनच्या टायमाला ना आम्ही मास्क लावून लपत तो जो आत्ता मी मार्गाने आलो ना त्या मार्गाने इथे यायचो आणि बसायचो, मी आणि माझा मित्र. सो खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या आठवतात. आणि मेन म्हणजे आत्ता जेव्हा रिसेंटली म्हणजे 2-4 वर्षापूर्वी आईसोबत पण मी आलेलो आहे इथे महाप्रसादाला. तेव्हा मला खूप जरा लाज वाटायची मला थोडं जायला. सो मग आईसोबत किंवा पप्पांसोबत यायचो, जेवायचो वगैरे. आता आपण बाहेर एकदा पडलो ना गावाच्या की ह्या गोष्टी सण असे पटापट निघून जातात. आणि माझ्या बाबतीत नाही, जेवढे मित्र माझे बाहेर पडलेत त्यांचं पण सेम असंच म्हणणं आहे की सण आला गेला काहीच कळत नाही. काय पण बोला, किती पण तरुणपण येऊ दे, किती पण तरुणपण छान असू दे, पण जे बालपण असतं ना ते बालपणच असतं आणि ते परत येत नाही. पण आपण त्याच्या आठवणी तर जगू शकतो. आत्ताच्या मुलांचं उलट चांगलं आहे की त्यांच्या घरचे त्यांचा व्हिडिओ शूट करतात, सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे, त्याच्यामुळे त्यांच्या बालपणीची आठवण आहे काहीतरी. आमच्या बालपणीच्या टायमाला फक्त काय होते, फोटो. सो त्या व्यतिरिक्त अशी व्हिडिओची आठवण अशी राहील, म्हणजे आम्ही स्वतःला हालचाल करताना पाहू असं काहीच नव्हतं. सो आत्ता जे लहान आहेत ते एन्जॉय करा, मजा करून घ्या, अभ्यास करा, कारण हे दिवस आठवतात, खरंच आठवतात. आणि हीच नाही, अशा खूप साऱ्या जागा आहेत इथल्या जिथे आम्ही लपून जायचो घरातून न सांगता. हे छान खारुकतं आहे आणि ते पक्षी आहेत, आवाज येतो बघा. सो आय थिंक मी व्हिडिओ इथे स्टॉप करतो. जर काय मी व्हिडिओ तिथे स्टॉप करणार होतो, पण बोललो चला आता चाललो आहे असतं, जरा थोडीशी बडबड करत जाऊया. जर बोर झाल्यात असाल तर स्किप करू शकता तुम्ही किंवा इथेच एंड करू शकता व्हिडिओ. मी हे शूट करण्यामागचं कारण असं आहे की एक आठवण म्हणून ठेवतो आहे की जर अजून 5-10 वर्षात हे सर्व चेंज झालं तर पाहायला काहीतरी राहिलं पाहिजेत ना. कारण इथे आय थिंक असं ह्या ठिकाणाच्या इतक्या व्हिडिओ कोणाकडे असतील असं मला वाटत नाही. सो मला जेव्हा पाहायला भेटतील किंवा मला जेव्हा हे पाहायचं असेल तेव्हा माझ्याकडे व्हिडिओ असतील. सो म्हणून मी हे शूट करून घेतो आहे. आणि कदाचित काही वर्षांनी इथे डेव्हलपमेंट होणार, हे गाव पण शहरात बदलणार आणि ते बदलणारच आहे. सो तेव्हा जेव्हा आठवण येईल की हे कसं होतं आणि काय होतं, सो तेव्हा जेव्हा पाहावंसं वाटेल तेव्हा कदाचित कोणाकडे व्हिडिओ नसतील तर आमच्याच गावातली लोक किंवा मी स्वतः ह्या माझ्याच व्हिडिओ पाहीन आणि बघायला भेटेल की किती छान होतं. नाही झालं तर देवाची कृपाच, की आहे तसं गाव राहिलं तर देवाचीच कृपा म्हणायची. नाहीतर आपल्याकडे आहे व्हिडिओ. सो चला, आय थिंक थोडा काळोख पण झाला आहे, कारण आता सूर्य माझ्या गोप्रोमध्ये इतकं क्लिअर दिसत नसेल तर आता आपण मोबाईलमध्ये स्विच करूया. ओके,
सो गोप्रो मी बंद करतो. ओके, ज्या रस्त्याने आलोय त्याच रस्त्याने रिटर्न जातोय. मी ना सारखं सारखं थांबून सिनेमॅटिक शॉट घेतो इथे, कारण इतकं सुंदर आहे ना हे. बघा ना तुम्हीच. आणि आता संध्याकाळचा टाईम झाला तर सूर्य इथे वर आला आहे आणि त्याने कसा मस्तपैकी उजेड पडला, किती छान वाटते. हां, मी काय म्हणत होतो की इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि तुमच्या लहानपणीच्या काही आठवणी असतील तर त्या तुम्ही कमेंटमध्ये शेअर करा. तुमचं लहानपणीचं कुठलं गाव असेल, तुम्ही शहरात गेले असाल गाव सोडून, तर त्याबद्दल पण खाली कमेंटमध्ये सांगा. तुमच्या आठवणी कमेंटमध्ये लिहा. आणि आय थिंक थांबूया आपण इथपर्यंत. पण हे नजारे आहेत ना, जे सिनेमॅटिक मी शॉट घेतले, जे तुम्ही पाहिला असेल किंवा व्हिडिओ संपल्यानंतर पण पाहाल, मी कधी टाकेन तेव्हा, पण ते पाहून नक्कीच छान वाटेल. आणि कारण मला शूट करतानाच इतकं भारी वाटत होतं ना ते.